नमस्कार, मी भाग्यश्री मोहिते. सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. सर्वात मोठी बातमी. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा विमान अपघातात मृत्यू. आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येते. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात. या विमानात अजित पवार यांच्यासह 6 जण होते अशी माहिती समोर येते. घटनास्थळी विमानाचं तुकडं झाल्याचं चित्र आहे. तसेच अपघातानंतर घटनास्थळी लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. यानंतर अग्निशमन दलाचे जवानांना बचाव कार्य सुरू केलं. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झालं. प्राथमिक माहितीनुसार विमान उतरत असताना ते धावपट्टीवरून घसरून बाजूला गेलं. आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण 4 ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमांसाठी ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते. मात्र लँडिंग दरम्यान अनपेक्षित प्रकार घडल्याने नियोजित दौऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते अशी माहिती मिळते. घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सध्या बचाव व तपास कार्य सुरू असून सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाते. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळ्यांमुळे हा प्रकार घडला याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. अधिकृत माहिती आणि पुढील अपडेट्सची प्रतीक्षा केली जाते.